नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत की माननीय स्वतः ॲडव्होकेट असताना देखील नैतिकतेच्या जबाबदारीने आणि न्यायालयाचा सन्मान म्हणून त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे तोच क्रम आज आपण पाहत आहोत की राजपत्र झालेलं असताना शक्तिपीठ याच प्रकरणाप्रमाणे सन्माननीय न्यायालय शक्तिपीठबाबतच्या अनागोंदीमध्ये लक्ष घालून न्यायसंगत आदेश देईल का आणि नैतिकता आणि चारित्र्याच्या पार्श्वभूमीवरती जबाबदार राजीनामा देतील का।